एसटी प्रवाशांसाठी मोठी दिलासा बातमी. सवलतीच्या तिकिटांसाठी एनसीएमसी कार्ड अनिवार्य असल्याच्या चर्चेनंतर आता शासनाचा यू-टर्न. नेमकं काय आहे सत्य? पाहूया या रिपोर्टमध्ये. नमस्कार, आपण पाहत आहात टीव्ही मराठी 24 न्यूज. एसटी प्रवाशांसाठी मोठी आणि दिलासादायक बातमी. एसटी तिकिटाबाबत शासनानं घेतला आहे यू-टर्न. ज्येष्ठ नागरिक, महिला आणि दिव्यांग प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळमार्फत विविध सवलतीच्या योजना राबवल्या जातात. ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवास, महिलांना अर्ध्या तिकिटात प्रवास, तर विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात पास, अशा योजना अनेक वर्षांपासून सुरू आहेत. मात्र काही दिवसांपूर्वी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषदेत सवलतीच्या तिकिटांसाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड म्हणजेच एनसीएमसी कार्ड अनिवार्य केल्याची घोषणा केली होती. त्यानंतर राज्यभरात याची चर्चा सुरू झाली. परंतु आता शासनाने यावर स्पष्टीकरण देत मोठा खुलासा केला आहे. महामंडळाने ट्विटद्वारे स्पष्ट केलं आहे की एनसीएमसी स्मार्ट कार्डची नोंदणी प्रत्येक आगारात सुरू झाली असली तरीही सध्या हे कार्ड एसटी प्रवासासाठी अनिवार्य नाही. एसटीचे सहाय्यक जनसंपर्क अधिकारी रोहन देसाई यांनी ही माहिती दिली आहे. दरम्यान माहिती व जनसंपर्क संचालनालयानंही सोशल मीडियावर फिरणारे एनएमसीएमसी कार्ड अनिवार्य असल्याचे दावे खोटे आणि दिशाभूल करणारे असल्याचं म्हटलंय. यामुळे एकीकडे मंत्र्यांची घोषणा आणि दुसरीकडे शासनाचंच स्पष्टीकरण असा गोंधळ निर्माण झाल्याचं चित्र आहे. नागरिकांच्या तीव्र प्रतिक्रियेनंतरच हा यू-टर्न घेतला गेला का? कारण 199 रुपयांना कार्ड खरेदी करून त्यात किमान 100 रुपयांचा बॅलन्स ठेवणं आणि 50 रुपयांच्या पटीत रिचार्ज करण्याची अट ग्रामीण आणि खेड्यापाड्यातील प्रवाशांसाठी जाचक असल्याची भावना व्यक्त केली जात होती. आधीच आधारसह विविध कागदपत्रांची सक्ती असताना आणखी एका कार्डची गरज काय, असा सवालही उपस्थित होत होता. सध्या तरी शासनानं एनएमसीसी कार्ड अनिवार्य नसल्याचं स्पष्ट केलं असलं तरी पुढे काय निर्णय होणार याकडे सर्वांचं लक्ष लागले. अधिक अपडेट्ससाठी पाहत रहा टीव्ही मराठी 24 न्यूज.